सृष्टीचं सृजन होत असताना निसर्गाशी संबंधित असलेल्या या सगळ्या नादमाधुर्याकडे आपण वळतो आहोत. खरं तर प्रत्येक थेंब हा जसा मातीच्या कुशीत विसावतो आणि नंतर तो नवीन बहर घेतो, तशा पद्धतीने सगळी गाणी जी आहेत ती आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये अगदी खोलवर रुजतात आहे. वळूयात कृतज्ञता सन्मान पुरस्कार सोहळ्याकडे. प्रतिभेची पारख नाही असा पुरस्कार व्यर्थ, लोकांना शिकवत नाही असा अहंकार व्यर्थ, सौंदर्याची जाणीव नाही असा अलंकार व्यर्थ आणि मनातून उमटत नाही असा नमस्कार व्यर्थ. तेव्हा सगळ्यांना सस्नेह नमस्कार. आपण वळतो आहोत कृतज्ञता सन्मान पुरस्काराकडे. आणि आयोजन करते श्री जुन्नरे साहेब, सर्व कलाकार मंडळी आणि इथे जमलेले सर्व संगीतप्रेमी. मी डॉक्टर निलेश पुरकर आणि मी हार्ट सर्जन आहे. जुन्नरे साहेब आले माझ्याकडे आणि त्यांनी सांगितलं की सर आपण एक प्रमुख अतिथी म्हणून इथे आजचा कार्यक्रम भुषवावा. तेव्हा मी त्यांना सांगितलं की सर हार्ट सर्जरी करणं सोपं आहे, पण मग एवढ्या मोठ्या मॉबसोबत आपला काय काम करतो आहोत आपण ते जाणून ते सगळं सांगणं हे खरंच खूप अवघड काम आहे. पण तरी मी तो प्रयत्न करतो. 2015-16 साली मी नाशिकमध्ये आलो आणि हार्ट सर्जरी करून नुकतंच KM हॉस्पिटलमधून मी तिथे संदर्भ सेवा रुग्णालयात जॉईन झालो. अपेक्षा हीच होती की मी आपल्या मातीतल्या लोकांना आपली सेवा पुरवावी आणि त्यानुसार मी संदर्भ सेवा रुग्णालयात जॉईन झाल्यानंतर त्या वर्षी आम्ही 300 शस्त्रक्रिया केल्या संदर्भ सेवा रुग्णालयामध्ये, जो आजही म्हणजे पर इयरच्या हिशोबाने सगळ्यात मोठा नंबर आहे. त्या वर्षी केलेला तो सगळ्यात मोठा नंबर आहे आजपर्यंत. आणि मग त्यानंतर मी माझी प्रायव्हेट प्रॅक्टिस सुरू केली. 1-2 वर्ष कॉर्पोरेट हॉस्पिटल्समध्ये मी काम केलं, परंतु मला एक जाणवलं की जर रुग्णांना एक रुग्ण म्हणून आपल्याला सेवा द्यायची असेल, तो फक्त एक क्लायंट म्हणून जर आपल्याला त्याला म्हणजे ट्रीट करायचं नसेल, त्याला एक रुग्ण म्हणून ट्रीट करायचं असेल, तर मग त्यासाठी आपल्याला स्वतःच्याच हॉस्पिटलमध्ये आपल्याला ट्रीटमेंट द्यावी लागेल. आणि मग तो विचार करूनच मग पुढे लोकमान्य हॉस्पिटल आणि पायनियर हॉस्पिटल या दोघी ठिकाणी मग मी हार्ट सर्जरी डिपार्टमेंट सुरू केलं आणि मागच्या 7-8 वर्षांमध्ये साधारण 3000 सर्जरीज माझ्या कंडक्ट झालेल्या आहेत. KM हॉस्पिटलमध्ये जेव्हा मी काम करत होतो तेव्हा मेनली KM हॉस्पिटलमध्ये जे आहे ते लहान मुलांची हृदयाच्या सर्जरीज तिथे केल्या जायच्या, ज्या महाराष्ट्रात मोजक्या अशा 4-5 सेंटर्समध्येच होतात. लहान मुलं म्हणजे अगदी 4-5 किलो वजनाची मुलं, आणि त्यासाठी लागणारं जे पण काही प्रगत असं सगळं शास्त्र आहे, त्यासाठी लागणारा जो काही तंत्रकुशल असा स्टाफ आहे, इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंट मशिनरी आहे, त्या काही नाशिकमध्ये अवेलेबल नाही आहेत आणि म्हणून अशा 4-5 किलो वजनाच्या मुलांची हृदयाचे ऑपरेशन्स होत नाही. नाशिकमध्ये प्रॅक्टिस केल्यानंतर साधारण मला 5 ते 6 वर्ष लागले पहिली लहान मुलांची हृदयाची सर्जरी करायला. 2021 मध्ये मग मी लहान मुलांच्या हृदयाच्या सर्जरी सुरू केल्या, परंतु तोच प्रॉब्लेम की लहान मुलांची हृदयाची सर्जरी करताना आपल्याला मोठा असं इन्स्ट्रुमेंट आणि इक्विपमेंटचं पाठबळ नसतं, तसंच स्टाफ पण तेवढा नसतो. फक्त सर्जरी करून चालत नाही, तर त्याला सर्जरीच्या नंतरचा पूर्ण बॅकअप पण द्यावा लागतो. आणि म्हणून मग मी नर्सेसला ट्रेनिंग करण्यासाठी म्हणून महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ तिथे कॉन्टॅक्ट केला, तर मला समजलं की असा काही प्रोग्राम नाहीच आहे कार्डियाक नर्सेसला ट्रेन करण्यासाठी. आणि मग त्यानंतर मग मी म्हटलं की ठीक आहे, आता प्रोग्राम नाही आहे, तर मग आपणच असा सिलेबस तयार करूयात. आणि मग मागच्या 2 वर्षांपासून मी तो प्रयत्न करत होतो आणि आता नुकताच महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठामध्ये मी तयार केलेला एक नवीन सिलेबस तयार झालेला आहे आणि तो फेलोशिप इन कार्डियक नर्सिंग ह्या नावाने ह्या वर्षापासून सर्व महाराष्ट्रातल्या हॉस्पिटलसाठी तो उपलब्ध होणार आहे. लहान मुलांचे हृदयाचे ऑपरेशन करणं म्हणजे ते एक प्रकारे निगेटिव्ह असं ते समीकरण आहे. जरी ती चांगली सेवा असली तरी तो मायनसमध्ये जाणारा असं बिझनेस आहे. तर मग त्यामुळे मी विचार केला की ह्या लहान मुलांची हृदयाची सर्जरीज करताना
ते सर्जरी परवडतील अशा पद्धतीने आपण ते सगळं काही करायला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला एक ट्रस्ट ओपन केलं पाहिजे. आणि 2021 साली आम्ही दिलदोस्ती फाउंडेशन ह्या नावाचं ट्रस्ट चालू केलं आणि 2021 ते 25 ह्या पिरियडमध्ये आम्ही 144 लहान मुलांची हृदयाची सर्जरी फ्री ऑफ कॉस्ट करून दिलेल्या आहेत. ज्यापैकी 125 सर्जरी आपल्या नाशिकमध्ये झाल्या आणि 20 सर्जरी ज्या थोड्या मोठ्या सर्जरीज होत्या त्या सर्जरीजला इथे करणं शक्य नव्हतं, त्या आम्ही मुंबईमध्ये त्या करून दिल्या लहान मुलांच्या सर्जरीज. आता हा झाला फक्त ऑपरेशनचा पार्ट. मला एक जाणवलं की आपण हे सगळं काही करत असताना फार थोड्या लोकांपर्यंतच पोहोचतोय. तर मेन पार्ट येतो तो मालन्यूट्रिशनचा. जे जे काही आम्ही जो काही स्टॅटा सर्व करत होतो तो अगदी म्हणजे लहान मुलं ज्यांचं वजन कमी आहे, लो बर्थ वेट आहे आणि त्याच्यामधला मेन भाग होता तो न्यूट्रिशनचा. त्यामुळं मग आम्ही 2025 सालापासून आजीचे लाडू नावाचा उपक्रम सुरू केला, ज्यामध्ये आम्ही जे काही पाड्यावरचे मुलं आहेत, अनाथाश्रमातले मुलं आहेत, त्यांना जाऊन आम्ही हाय प्रोटीन डाएट लाडूंच्या स्वरूपातून किंवा चिक्कीच्या स्वरूपातून आम्ही द्यायला सुरुवात केली. मागच्या वर्षभरापासून हा कार्यक्रम आम्ही राबवतो आहेत. तर आता हे झाले ग्रामीण घरातले मुलं, त्यांच्यासाठी हा कार्यक्रम राबवला जातो. तर मग आपण अर्बन मुलांसाठी पण काहीतरी केलं पाहिजे. आजच्या काळामध्ये जे मुलं आहेत, साधारण 7 ते 15-20 वयातली जी मुलं आहेत, ती मोबाईलच्या खूप जवळ गेलेली आहे आणि त्यामुळं मग आपली जी संस्कृती आहे त्यापासून ते दूर चाललेले आहेत. हा विचार आम्ही केला आणि आमच्या टीमने मग आजीच्या गोष्टी नावाची संकल्पना सुरू केली आणि मागच्या वर्षभरापासून दर 3 महिन्यांनी आम्ही एक सांस्कृतिक कार्यक्रम घेत असतो. तो अगदी विनामूल्य असा कार्यक्रम असतो नाशिकमधल्या मुलांसाठी. साधारण 7 ते 15 वयातल्या मुलांसाठी प्रवेश असतो, ज्यामध्ये कधी रामाच्या गोष्टी, कधी बालकृष्णाच्या गोष्टी, छत्रपती शिवाजी महाराजांचं झालेलं आहे आणि नुकताच आम्ही आत्ता वीर सावरकरांचाही प्रोग्राम घेतला, ज्यामध्ये मुलांना प्रश्न विचारले जातात. त्यांना 2 मिनिटांचं स्टेज डेअरिंग म्हणजे स्टेज परफॉर्म करायला मिळतो आणि त्यांना त्यांच्या मेंदूला चालना मिळाली पाहिजे म्हणून काही स्पेसिफिक प्रश्न पण विचारले जातात, जेणेकरून त्यांच्या मनामध्ये कंपॅशन आणि आपल्या फ्रीडम फायटर्सने आपल्यासाठी काय काय केलेलं आहे ह्या गोष्टीचा एक अंदाज येईल म्हणून. तर माझं आव्हान आहे इथे असलेल्या सर्व लोकांसाठी की आपले जे बरेच आजी आजोबा दिसत आहेत मला इथे, तर आपले नातू असतील, तुम्ही त्यांना ह्या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यायला जरूर सांगावं. हॉस्पिटलमध्ये आम्ही जेव्हा लहान मुलांचे ऑपरेशन करत होतो, जेव्हा पेशंट्सचे ऑपरेशन करत होतो, त्यावेळेस जाणवलं की हळूहळू आता फक्त नाशिक भागातले नाही तर मग धुळे, नंदुरबार, लातूर, वाशिम आणि बुलढाणा इथले पण पेशंट, महाराष्ट्रातले सगळे पेशंट्स आता लोकमान्य हॉस्पिटलमध्ये यायला लागलेले आहेत. तिथे महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे आणि पेशंटला अगदी फ्रीमध्ये सगळ्या सर्व्हिसेस होतात. पण असं जाणवलं की बरेच जण जे आहेत, खास करून नंदुरबार, वाशिम ह्या भागातले आलेले नातेवाईक, ते पेशंटचं जरी तिथे सगळं काही फ्रीमध्ये होत असलं तरी नातेवाईकांना राहायला, ते साधारण 10 दिवसांचा जरी स्टे असला तरी राहायला खायला आम्ही ते वडापाव, पाववडा याच्यावरतीच ते त्यांचं ते दिवस काढत होते. तर मग त्यामुळं मग आम्ही ठरवलं की आपण दिलदोस्ती फाउंडेशनच्याच माध्यमातून एक प्रेमाचा घास नावाची संकल्पना राबवावी, ज्यातून आम्ही 1 रुपयामध्ये पूर्ण त्यांना राईस प्लेट आम्ही सर्व करतो नातेवाईकांना आणि उरलेले जे पैसे आहेत ते दिलदोस्ती फाउंडेशन बिअर करत असते. हा 1 रुपया देण्यामागचा हेतू हाच की त्या नातेवाईकांना असं वाटलं नाही पाहिजे की मी हे काहीतरी फ्रीमध्ये घेतोय, काहीतरी मी त्याचं मोल हे करतोय असं. आणि त्यानंतर मग मी जे पण काही मागच्या 7-8 वर्षांमध्ये हे केलेलं आहे काम, यामागे माझं स्वतःचं दैनंदिनी लिहिण्याचा एक माझी सवय आहे स्वतःची, की मी रोज लिहून ठेवत असतो. मी वयाच्या 35व्या वर्षी, 40व्या वर्षी काय करणार आहे, 2 माझे स्वतःचे सेंटर्स असले पाहिजे, एक फाउंडेशन ट्रस्ट असलं पाहिजे. हे थोडं थोडं सगळं काही स्वप्नातल्या गोष्टी सत्यात उतरत गेल्या आणि मग मी विचार केला की हा डायरी लिहिण्याचा जो काही कार्यक्रम आहे, ज्याला आम्ही ऑटो सजेशन्स असं म्हणतो सायंटिफिक लँग्वेजमध्ये, म्हटलं हा सगळ्यांनाच आपण हे करायला प्रमोट करूया. त्यामुळं मग ही आम्ही दिलदोस्ती फाउंडेशनची डायरी सुद्धा काढली. यामध्ये डायरी जर तुम्ही उघडून बघितली तर त्यामध्ये लिहिलेलं आहे की बुवा 1 दिवसात अशी घडलेली घटना ज्यामुळे माझं काहीतरी बदललं, चांगली असो किंवा वाईट असो. तर मी सर्वांना विनंती करेल की आपण ही डायरी रोज लिहावी
आणि मला पूर्णपणे खात्री आहे की ह्या डायरीतून नक्कीच प्रत्येकाच्या अशी सेल्फ प्रोग्रेस होत राहील. आमचा डॉक्टर म्हटलं म्हणजे मग पेशंटशीच आजारी असलेल्या शरीराशी संबंध येतो आणि तो संबंध पेशंटलाही नकोसा असतो आणि आम्हालाही तसं नकोसा असतो. आम्हालाही हेच हवं आहे की आपण नेहमीच आरोग्य राहावं आणि आपण नेहमी हेल्दी असावं. मग आजार होऊच नये म्हणून मग आम्ही त्यासाठी पण प्रयत्न करतो आहोत. आरोग्य संपदा ह्या नावाने आम्ही एक प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप सेटअप चालू करतो आहोत की ज्यामध्ये अगदी प्रमाणित अशा टेस्ट ज्या की रिलायबल असतील अशा सर्व प्रकारच्या तपासण्या, हृदयाच्या तपासण्या असो, कॅन्सरच्या तपासण्या असो, ह्या सर्व तपासण्या ह्या आरोग्य संपदा ह्या इन्स्टिट्यूटमध्ये आपल्या प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअपच्या याच्यामध्ये सगळ्या होतील. 1 मे पासून ते सुरू होणार आहे लवकरच. बाकी आपण सर्वांनी आमचं थोडं मनोगत व्यक्त करण्याबद्दल संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. समाजामध्ये राहत असताना आपण समाजाचं काहीतरी देणं लागत असतो आणि मग हे देणं लागणं जे आहे त्याच्यातून समाजामध्ये आपलं प्रेम जे आहे ते प्रेमाचा झरा जो आहे तो अखंड निर्माण होत असतो असं वपू काळे म्हणतात. आणि त्या वाक्याला साजेचंच असं कार्य जे आहे ते अर्थातच डॉक्टर पुरकर सरांचं एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि